चाळीस बघा आता चालू बोंबील आहेत. नमस्कार म्हणलं तर मी सनील पडी एसपीडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय. तर आज आपण बघा होडीमध्ये जाली भरलेली आहे कांडा टाकून त्यानंतर 1 तासामध्ये पालू त्यामध्ये बघू आता काय मावं लागणार आहे. तर आपण 10 ते 12 दिवसांमध्ये मारी करण्यासाठी आलेलो आहोत. काय मावं लागणार नक्कीच तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे नक्की शेवटमध्ये बघत ना ज्याने आजपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब नव्हतं केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि बघा आपल्या आता होडीसुद्धा चालू झालेली आहे. थोड्याच वेळात आता आपली आता होडीसुद्धा निघणार आहे खाडीतून. बघा जशा होड्यात तरत आहेत तशा प्रकारे होड्या जात आहेत मासेमारी करण्यासाठी. बघा सकाळ सकाळचा खाडीचा नजारा बघा आयलँड बीच. सोबत आज काका मंडळ सुद्धा आहेत. व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा. बघूया आता काय व्हावं लागेल नक्कीच मला या ब्लॉगमध्ये बघायला. बघा आपली जाळी टाकून झालेली आहे. बघा आपल्या तर एक जाळी टाकून झाली आता दुसरी आता जाळी आहे. बघा बघा मित्रांनो या जाळीला पोंगरा जाळी असं सुद्धा बोलतात. कारण 2 शेणच्या जाळी सुद्धा बोलतात. कारण 2 जाळीपासून 1 जाळी बनवून जाते. बघा एक जाळीचा फासा बघा 5 अंगली फासा आहे. आणि दुसरा फासा बघायला तर 2 अंगली फासा आहे. 2 अंगली फासा आहे. 2 जाळीपासून हा बनवला जातो. तिकडे सासवना कोलीवरून बोट दिसत आहे. इकडे आपण आता जाळी टाकणार आहोत शेणच्या जाळी. जाळी टाकायची सुरुवात केलेली आहे. जे आपण टाकायची सुरुवात केलेली आहे. जाळी 2 जाळीपासून 1 जाळी तयार केली.
तर आता जाळी टाकून झालेले आहे. तर एक तासानंतर एक पळाचा व्हिडिओ. many minutes later. तर मित्रांनो बघूया आता 1 तास झालेला आहे. त्यानंतर आपण आता जी जाळी टाकली सकाळी तीच आता पालासाठी आलेलो आहोत. इकडे बघा मित्रांनो पुरी कोरी कांडार दिसत आहे. बघा एक मांदेला लागलेला आहे बघा त्याच्यामध्ये. तर बघूया जाळीमध्ये काय मावरा असणार आहे की नाही ते. बघा कुठे कुठे मावरा लागले दिसत आहे. बघा बोंबील झालेलं आहे बोंबील. चला तर लवकरात लवकर काढून घेऊया मावरा. एक तास आधी जी सेन्सर झाली टाकली तीच आता आपण पालासाठी आलेलो आहोत. तर बघूया त्या जाळीमध्ये काय लागणार ते. तर नक्कीच बघत राहा. बघा आपल्या जाळी सुद्धा आलेलं आहे. बघा मित्रांनो मावरा थोडाफार लागलेला आहे यामध्ये. बोंबील दिसत आहे मांदेल दिसत आहे. बघा छोटी साईजची बेबी शार्क आलेली. बघा अजून एक कोलबी आहे. बघा छोट्या साईजच्या बेबी शार्क फक्त लागत आपल्याला. पुरी कोरी कांढरा येत आहे. कोल्यांचा धंदा यो जीवा उदार आम्ही दर्यान सोरतो झाली. सर्गान पापलेट बोंबन हलवा सोन्या बानी मासोली. गावल झाल्यान हानू बंदरान ताज्या भावान इका लागो. तुला घेईन नवा सारा नारली पुनवेचे दिसा लागो. वर्षाचे कोल्यांचे सणा लागो. वर्षाचे कोल्यांचे सणा लागो. होरी सोरली आहे या दर्यान कसा मंघारी फिरू मी ग. होरी सोरली आहे या दर्यान कसा मंघारी फिरू मी ग. सर्वात छोट्या साईजचे आहेत.
बेबी सारखंच आहे बघा, जिवंत बेबी शार्क. एकदम जिवंत आहे बघा. अजून एक बेबी शार्क. केन फुग्या मासाले बघा, साईज बघा त्याची. बघा फुगलाय बघा. तुमच्या ते याला काय बोलतात नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्या इथे केंट फुग्या मासा याला बोलतात. बघा दुसरा एक आला तिकडे बघा, तो बघा दुसरा एक आहे. बघा मी तर तिसरा अजून एक आलेला केंट. 4 आहेत बघा, 4 केंटफुगे मासे आलेले आहेत बघा मित्र. अजून एक 5वा, 6 केंट आणि एक शिंग आलेले बघा. चैती कोलबी बघा. इकडे जालीला जो आपला मावरा लागला होता तोच आता काढत आहेत. त्याला तर आपण सुद्धा काढण्यासाठी जाऊया आता, कारण टाइम सुद्धा झालेला आहे. 1 तासानंतर लागलेला जालीला तुम्ही मावरा नक्कीच बघितला असाल. चला तर लवकरात लवकर आपण सुद्धा काढून घेऊया. आता मावरा आहे तो बघा, जो आपला मावरा काढून झालेला आहे तोच आता ताराबा घेऊन जाताना दिसत आहे बघा. बघा इकडे गिऱ्हाईकांची गर्दी सुद्धा आहे थोड्या प्रमाणात. अजून थोडं आपलं मावरा काढायचं बाकी आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल आपण सकाळी ज्या 2 जाली टाकल्या होत्या त्याच पालनासाठी गेलो होतो. आपण मेहनत तर केली पण मावळा दररोज लागतो असं नाही. कधी कधी मावळा लागत नाही. मावळा लागला होता पण कमी प्रमाणात लागला होता. बघितलंच असाल मित्रांनो. यामध्ये आपला भागणार नाही कारण डिझेलचे भाव खूप वाढलेले आहेत. चला तर आजची आपली ओव्हरऑल व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. ज्याने अजून चॅनल सबस्क्राईब नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण नवीन ब्लॉग भेटूया लवकरच. नवीन ब्लॉग सोबत. बाय बाय.